इतिहासात जर तरला स्थान नसतं, पण जर दिल्लीवर आक्रमण झालं असतं तर औरंगजेब दिल्लीकडे निघाला असता, संताजी घोरपड्यांनी मध्येच चिरडला असता आणि संभाजी राजांनी मागून जाऊन पुरता काढला असता आणि दिल्लीच्या तख्तावर फक्त भगवाच फडकला असता. पण दुर्दैव पन्हाळ्याला असलेल्या शंभूराजांना कळाला इतिघात खानानं रायगडाला घेर टाकलाय आणि रायगडाच्या रक्षणासाठी शंभूराजे रायगडाच्या दिशेनं धावले. संगमेश्वरात मुक्काम पडला, कुटिलांनी डाव साधला आणि स्वराज्याचे छत्रपती मोगलांच्या चाळ्यात अडकले. बहादूरगडावर थिंड निघाली. कुणाच्या वाट्याला आली ही विटंबना? कुणी सोसला हा यातनांचा दाह? तटाकुला चढवलेले, विदूषकी झपली घातलेले, खुंट ग्रासली टोपी अडकवलेले, उंटाला बांधलेले ते शंभूराजे बघितले असते तर वाटलं नसतं स्वराज्याचे छत्रपती आहे. किती किती सोसावं यातनांचा तळ ठवळून काढणार. किती 40 दिवस सणानिमित्त अत्याचार चालू होता. 40 दिवस का? कशासाठी? का सोसत होते शंभूराजे? मराठी दौलतीसाठी, स्वराज्य अस्मितेसाठी, आपण छत्रपती शिवरायांचे पुत्र आहोत या अभिमानासाठी.